आहे की माझी जबाबदारी काय आहे ते मान्य करायला तयार होत आहे. पण मग तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात, भाजपबरोबर मुख्यतः, तर भाजपचा याला किती पाठिंबा आहे? कारण भाजपवाल्यांचा तर सगळा तुमच्या मतदारसंघ माहितीकरता सांगतो, सगळ्यांना हीच शंका सुरुवातीपासून आली. मी जेव्हा सगळ्या साहित्यिकांना मध्ये घेतलं, अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सुद्धा माझ्याकडे आले, म्हणजे कृपाशंकर सिंग, हाजी अराफत शेख, आमचे संजय निरुपमपासून बरेच नेते, शशांकराव, सगळे आले आणि काही रिक्षा टॅक्सी युनियन वगैरे. पण मी त्यांना समजावून सांगितलं, बघा मी काही कोणावर सक्ती करत नाही, मराठीची भक्ती करा, आनंद आहे आणि तो नियमामध्येच आहे. त्यांना ते पटलं. त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली, मी 3.5 महिन्याची मुदत मागितली. मग मराठी कसं शिकायचं त्यासाठी मी कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या सगळ्या साहित्यिकांना एकत्र आणलं आणि ते नेतृत्व करत असताना मी त्यांच्यासाठी एक 18 फक्त प्रश्नावली बनवली. मोठं पुस्तक होतं, त्याचं 4 पेजमध्ये रूपांतर केलं. तुम्ही भाजपचा मुद्दा दुसरीकडे घेऊन जाताय. तुम्ही भाजप पुढे काय म्हणतात ऐका, ते झाल्यानंतर मी ती पुस्तिका केली आणि पुस्तिका घेऊन मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की प्रताप, भूमिका आपली योग्य आहे, परंतु त्यांना वेळ द्यायला हवा, संधी द्यायला हवी. ही पुस्तिका खरंच खूप छान आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक असू द्या किंवा परप्रांतीय असू द्या किंवा अमराठी लोक असू द्या, त्यांना ही संधी आपण उपलब्ध करून द्यायला हवी. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा प्रश्न नाही, ते तर पहाडासारखे पाठीमागे माझ्या होतेच. कारण शेवटी शिवसेना प्रमुखांचे विचार आहे, हिंदुत्वाच्या विचारांनी मराठीची जी गळचेपी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी होत होती ती दूर करण्याचं काम ह्या माध्यमातून, ह्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. चला.